रेणुका, रेणुका ओळख करून देतो. हा मामा, ही त्याची बायको आणि ही आमची लांबची आत्या, आणि हा अनिल आणि ही त्याची आई. सुंदर आहे तुमची सून आणि जोडाही छान दिसतोय. हे घ्या ना प्लीज, मी माझ्या हाताने बनवलंय. वाह, ओ प्रतिम. वाह, चांगली सुगरण सून मिळाली हो. एकदम मस्त बनवलंय. माझा तर विचार करूनच जळफळाट होतोय. एवढं स्वादिष्ट तुम्हाला रोज खायला मिळणार? गुलाबजाम आणलेत. हा हो, तुम्ही सांगितले होते ना. अजून वाढू? नाही नाही, मला बस. घ्या हो घ्या. बर, नाव घेतल्याशिवाय सुरू नाही करायचं? चालेल, तशी पण मला काही भूक नाहीये. अगे, पण मला तर लागले की भूक. हा, पटकन नाव घे. मी काय पाठच करून आले नाव. एक होती हरीण, त्याच इवले इवले सपाय, आणि भक्तीशिवाय आता मला करमत नाही. बघते आता तू. हो. आंब्यांच्या पानांचं तोरण बांधते दारी, सुनील रावांचं नाव सगळ्यात भारी. आता जेवून घ्या सगळ्यांनी, चला. मालक तुम्ही बसले असत तर बरं झालं असतं. तुमच्या आज मी जेवतोय, बरं नाही वाटत. काही वाटून घेऊ नकोस. आज तुझा मान आहे, कळलं? तूच पहिल्यांदा बसायचं पहिल्या पंक्तीला. आम्ही सगळे आहोत, नंतर जेवल्याशिवाय जाणार नाही. आणि सुरू करा, सुरू करा. पाहुण्यासमोर इज्जत राखलीस, देशमुखांचं नाव खराब होऊ दिलं नाहीस, त्याबद्दल थँक्स. कारण हे नाव कमवायला तुम्ही खूप वर्ष मेहनत घेतली असणार. त्याला धक्का लागू न देणे ही या घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे मी माझ्या घरच्यांकडून आणि खास करून मुक्ता वहिनीकडून शिकले. आपल्यामुळे जर कोणाची इज्जत जाते यासारखं दुसरं पाप, हे सुद्धा मला माझ्या वहिनीने शिकवलं. तुम्ही सगळ्यांनी हे पाप ऑलरेडी केलंय, पण मी आज ते माझ्या हातून होऊ दिलं नाही. शेवटी एकच सांगेन, मी सुधारले आणि आजपासून मी रोज शाण्यासारखी वागेन. असं समजू नका. जोपर्यंत माझं घर एकत्र आहे, मुक्ता वहिनी घरी परत येत नाही ना, तोपर्यंत मी अशीच वागत राहणार. देशमुख घराण्याची प्रतिष्ठा कमी नाही होऊ देणार, पण नगरकर कुटुंबाचा तुम्ही घालवलेला मान परत मिळवून देणार म्हणजे देणारच. हे बघ रेणुका, मला वाटतं की तुम्हाला पण वाटतं ना? मला पण असंच वाटतंय की माझ्यात एक मुक्ता लपली. आता बघा ना, मला तुमच्या सगळ्यांचा प्रचंड राग येतोय.
पण मी तरीही संयम ठेवून तुमच्या सगळ्यांशी बोलतेच ते ना. चला भांडी घासायला चला. काय आता एवढे पाहुणे अचानक आले म्हटल्यावर भांड्यांचा ढीक पडलाय तिकडे, मग आवरायला नको का? मग मीना कशाला आहे? तिला सुट्टी दिलीये. काय? म्हटलं बिचारीवर कशाला ना एवढा लोट टाकायचा. आपण सगळे मिळून एकत्र भांडी घासू. आपण एक आहोत आणि जी फॅमिली एकत्र मिळून मिसळून घरातली कामं करते ती हॅपी राहते हे प्रूव्ह करायची आता वेळ आली. हो ना? चला. हॅलो. होय सुनिया, अरे अजून किती वेळ लागणार आहे निघायला? निघतोय आता थोड्याच वेळात. आता सगळी जेवाय बसलोय. जेवून झालं की लगेच निघणार. तुम्ही या घरी अभिनंदन करायला. ठेवतो. ए काय ठेवतो हे शिकवल्याप्रमाणे तुझी माणसं शिस्ती जेवतायत ना? हे खरं सांगायचं तर सगळी आगाशासारखी जेवायला लागल्यात. हायो बाबो, ही वाट लावणार आहेत. ए बाबा पुण्या, तू एक काम कर, तू पहिला जा आणि त्यांना काहीतरी लवकर सांग. जा, ठेव फोन, जा. मी पाहतो काहीतरी. पाहतो. जावे बापू, अहो काय झालं? असं भरल्या ताटावरनं उठायचं नसतं. नाही, ते भक्तीसाठी सरप्राईज आणलं होतं, ते द्यायला उठलो. आलो जरा नातेवाईकांशी बोलून येतो. हा. मला तुला त्या म्हणजे भक्तीच्या सासरच्या लोकांबद्दल काही सांगायचं होतं. मगाशी मी त्या सासरी बुवांना विचारत होतो, तुमचा व्यवसाय काय आहे, कुठे राहता, काय प्रॉफिट आहे वगैरे. मी काही प्रश्नाचं उत्तर ते धड देऊ शकलेले नाहीये. फार गडबड उडाली त्यांची. एकदम त्यांना कळतच नव्हतं मी काय विचारतोय. आणि ते पण आपली शंका आहे, ते जेवतायत पण लोक कसे, असं कोणी जेवतं का? दादा ते तुमच्यासारखे मोठे व्यावसायिक नाही आहेत ना. त्यांना जमीन जायदाद एका जमीनदाराकडनं मिळाले बक्षीस म्हणून. पैसा मिळाला असला तरी ते सामान्य माणसंच आहे. खरं तर मला पण आधी शंका आली होती, पण मग मी विचार केला आणि मला असं वाटलं की अचानक एखाद्याला पैसे मिळाले तरी त्याची वागणूक थोडी बदलणार आहे. त्यांचं वागणं बोलणं सगळं बदलन, पण थोडा वेळ लागेल ना. तुम्ही काळजी नका करू, माझ्या विश्वास ठेव. विश्वास आहे तुझ्यावरती. म्हणजे मनात आलं ते बोलून दाखवलं तुला. हो, आता हो काही शंका कुशंका नका काढत बसू. जेवू द्या सगळ्यांना शांतपणे. मी ते जेवायच्या मध्ये जाऊन थांबा असं नाही. बस चर्चा ठीक आहे, ठीक आहे. बस. एकदम व्यवस्थित जेवायला लागले. मला असं वाटतंय की सुनील भाऊ मगाशी सरप्राईजच्या नावाखाली शिस्तीत जेवा असं सांगून आलेत वाटतं. तू म्हणतेस ना तसंच झालेलं दिसतंय. फरक पडलाय बघ ना किती जेवणात. देवा, एक विचारायचं राहिलं, तू जे सरबत आणि बाकीचे पदार्थ बनवलेस ते कधी आणि कुठे बनवलेस ग? स्वयंपाकघरात तर तू आलीच नाहीस. ते तुम्हाला सांगून नाही करणार, प्रत्यक्षात दाखवावं लागेल. दाखवावं लागेल म्हणजे तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. आणि हो, तुम्हाला जरी ते आवडलं नाही ना तरी तुम्ही कोणीच तुमचा निर्णय माझ्यावर लादायचा नाही. ते बघून तुम्हाला शॉक बसेल किंवा तुम्ही सरप्राईजही व्हाल. वेद, ही जे काय म्हणते ही ते तुलाही माहिती असेलच ना? नाही, मला काहीच आयडिया नाही बाबा.
मालक तुम्ही थांबा. हो हो सोडून आलो. होय होय. चल. भलं झालं पोरी, तुझं भलं झालं. पोरीची काळजी घ्या माझ्या. सासरे हो, तुम्ही अजिबात काळजी नका करू. विश्वासच बसत नाही. और हे घर सोडून कायमची निघून गेली. अगं पण आपल्याला विश्वास ठेवायलाच लागल. आपली पोरगी पारख्याचं धन झालीये हे आपल्याला मान्य करावंच लागल. त्यापेक्षा असा विचार का नाही करत तुम्ही की मुलगी दुसऱ्या घरी गेल्यामुळं एक परक घर आपलं झालं, एका नवीन घराशी आपले नातेसंबंध निर्माण झाले, नातेवाईक वाढले आपले, असा सकारात्मक विचार का नाही करत तुम्ही? आणि शेवटी मुलीच्या सुखामध्येच आईबापाचं सुख असतं की नाही. आता आमची रेणुका नाही का गेली दुसऱ्या घरी, मग तिच्या आनंदामध्ये आनंद मानायचा, त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करायची. आणि त्या बाबतीत तर तुम्ही खूप नशीबवान आहात. तुम्ही तुमच्या मुलांवरती इतके छान उत्तम संस्कार केलेले आहेत. आता बघा, तुमची मुलगी मुक्ता आमच्या घरी आली की नाही, किती त्रास दिला आम्ही तिला, किती द्वेष केला तिचा, पण ती हरली नाही. आमच्या द्वेषावर प्रेमाने मात केली, आमच्यातला माणूस जागा केला. त्या भक्ती सुद्धा तुमचीच मुलगी आहे, त्याच संस्कारात वाढलेली आहे. मग तुमच्याकडनं मुक्ताकडनं ती हे सगळं शिकली आहे. काळजी करू नका. ती जिथे गेले ना ज्या घरामध्ये, ते घर सुद्धा ती प्रेमानं असं जिंकून घेईल. हे आहे माझं आउट हाऊस मधलं किचन. हे काय, तू तुझं वेगळं किचन केलंस? अहो आई, हे घरापासून तोडलेलं वेगळं किचन नाहीये, हे रेणुकाचं किचन आहे, जिथे मी माझं कुकिंग स्किल वापरून रोज नवीन आणि वेगवेगळे प्रयोग करत राहीन आणि आहे त्या पदार्थांमध्ये आणखीन गोडी कशी आणता येईल याचे शोध घेत राहीन. अँड यू नो व्हॉट, मी माझं स्वतःचं युट्यूब चॅनल सुद्धा ओपन करणार आहे, ज्यावर मी माझ्या नवीन नवीन रेसिपीजचे व्हिडिओ शूट करून त्यावर अपलोड करणार. माझा ना इथे कॅमेराचा सेटअप असेल. नाईस. म्हणजे तू रोज व्हिडिओ दिसणार, देशमुखांच्या सुनेला रोज लोक बघणार. हो, मग त्यात वाईट काय? उद्या म्हणशील मला हिरोईन व्हायचंय, पिक्चर मध्ये जायचंय, तसे तू तोकडे कपडे घालतेसच. आता फक्त काय नाचायचं शिल्लक राहिलंय. आत्या. हो आत्या, तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्ही अमेरिकेत राहून आलात म्हणून. रेणुका, तिच्याशी नीट बोलायचं नाही, म्हणजे त्यांचे विचार ऐकून शंका आली म्हणून म्हटलं. आणि काय ग, तुझं हे स्वयंपाकाचं स्किल घरात वापरता येत नाही? आम्हालाही 3 टाइम चांगलं चुंगलं खाऊ घाल की. तुझी ही कला लोकांसमोर उधळायची काय गरज आहे? का बरं? माझं स्वतःच अस्तित्व नाहीये का? आणि माझ्यात जी कला आहे ती अशी 4 भिंतीच्या संपवून टाकायची? हे बघा, मला हाऊसवाईफ नाही व्हायचा, मला सुद्धा निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार.
आणि तो तुम्ही मला द्यायलाच हवा. आपण वर्षानुवर्ष ऐकत आलोय की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असं. पण अशी खोटी प्रशंसा करून करून पुरुषांनी आम्हा बायकांना घरातच बसवून टाकलं. आता स्त्री जातीचं कौतुक तेव्हाच होईल जेव्हा आम्ही म्हणू की आमच्या पाठीशी आमच्या घरचे सगळे आहेत. रेणुका, मी तुझ्या पाठीशी नाही, मी कायम तुझ्या सोबत आहे. आता नवऱ्याचा सपोर्ट असेल तर अजून काय हवं ना. पण तरीही तुम्ही लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केलाच तर तुमच्याकडे दोनच पर्याय. एक तर मी वेदला घेऊन वेगळा संसार थाटेन किंवा मग वेद नगरकरांचा घर जावई बनवून येईल. म्हणजे मुक्ता गेल्यावर सारंग त्या शिंद्यांचा घर जावई झाला तसाच ना. चला आता आम्हाला निघायला हवं. येतो हातमाराम. मुक्ता येतेस ना? चल बॅग घेऊन ये. जा सारंग, त्याची बॅग घेऊन ये जा. ए मुक्ता, तुला कळत नाही का? तू त्या घरामध्ये नाही आहेस. आमच्या सगळ्यांची काय अवस्था झाली आहे. ही तुझी आजी, इथे सकाळी उठल्यानंतर रोज मुक्ता मुक्ता हाका मारत फिरत राहते. ही वैजयंती मोठी आई तुझी, तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही ग. मलाही त्रास होतो. तू घरामध्ये नाहीयेस हे मामी आमचं मन आमची मानायलाच तयार नाहीये. चल बाळा तू चल, आता नको हट्टाला पेटूस. चल दादा, मी परत आले रेणुका त्यांच्या संसारावर परिणाम होईल. असं नाही करू शकत. मला माफ करा. मुक्ता, रेणुकाचं लग्न झालंय, सासरी गेले ती तिच्या, आणि ती तिचा संसार करायला समर्थ आहे. तू आपल्या घरी चल. बाळा, अगं तुझ्याशिवाय घराला घर पण नाहीये. चल जाऊयात. ए भाऊ, जाऊयात म्हणजे समद्याने जायचं आहे. हिच्यासाठी रडून रडून डोळं सुकलं माझं. आता नाही मी रडणार. सगळे एवढं काय काय बोलताय. खरंच नाही येऊ शकत. मी नका असा आग्रह करू. मला असं धर्म संकटात अडकल्यासारखं होतंय. का असं करू? ठीक आहे, या धर्म संकटातनं मी तुला आता मुक्तच करतो. रावसाहेब, हा रावसाहेब, काय म्हणता? काही नाही, तुम्ही जी काय आमच्या मुक्तावरती बंधनं घातलेली आहेत की तिने आमच्या घरी यायचं नाही, ती आमच्या घरी आली तर रेणुकाला त्रास होईल वगैरे वगैरे, या बंधनात आता मुक्ताला मोकळं करा. बस झालं आता. रावसाहेब, या बाबतीत तुम्ही वेदच्या आईशी बोलाल तर बरं. आपण मुक्तावर ज्या अटी घातल्या त्या शिथिल करा म्हणतात. बोल. हे बघा, रेणुकाने मुक्तावरून आम्हाला खूप त्रास दिलाय. आमचं जगणं मुश्किल केलंय. तुम्ही ना एक काम करा, त्या मुक्ताला तुमच्या घरी आणा आणि रेणुकाला कायमची तुमच्या घरी घेऊन जा. एक ऐका. हॅलो, मला माहित होतं हे असंच होणार. त्या काय म्हणल्या असतील मला चांगलंच माहित आहे. रेणुका ताईंचा आनंद माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. म्हणून मी तिकडे नाही येऊ शकत. मी कुठेही असले तरी मी नगरकरांची त्या घराची सून आहे. काही झालं तरी ते बदलणार नाही. ठीक आहे, मग मुक्ता जर का नगरकरांच्या घरी येणार नसेल तर मी रावसाहेब आता मुक्ताच्या घरी राहणार.